हॅलो गाईस, तर यस तुम्ही माझंच चॅनल बघताय. जे तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बघितले तो कुठलाही व्लॉग नव्हता ना, कुठलाही फूड चॅनल होता और फूड व्लॉग होता. हे माझंच चॅनल आहे आणि तुम्ही माझेच व्हिडिओ बघितलेले आहेत. जे मी चॅलेंज घेतलेलं होतं 15 kgs कमी करायचं विदिन 200 डेज, म्हणजेच 1,15,000 कॅलरीज बर्न करायचं चॅलेंज. येस, त्याचाच हा व्हिडिओ आहे. तर मी हा व्हिडिओ स्टार्टिंगचा जो तुम्ही बघितला ह्यासाठी पोस्ट केला की आज आहे माझा डे 19, म्हणजे 19वा दिवस आहे मी चॅलेंज घेतल्यापासनं. आणि मागचा एक आठवडा मला व्हिडिओ बनवायला अजिबात पॉसिबल झालं नाही. सो मी तुम्हाला जस्ट ग्लिम्पस दाखवायचं म्हणलं की लास्ट एक वीकमध्ये मी किती काय काय खाल्लं, किती कॅलरीज खाल्ल्या आणि किती कॅलरीज मी बर्न केल्या. सो त्यासाठीचा हा माझा इंट्रोचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला. सो इट वॉज ऑल अबाउट की मी एक आठवडा पूर्ण टाकू नाही शकलो. सो मी काय काय या आठवड्यामध्ये केलं ते मला दाखवायचं होतं. आणि जसं मी म्हणलं की हे माझं डेली व्लॉग किंवा डेली व्हिडिओ चॅलेंज नाहीये, हे माझं स्वतःचं चॅलेंज असं आहे की जिकडे मला वजन कमी करायचं आणि तुमच्याशी व्हिडिओ करतानाच्या निमित्ताने ॲटलिस्ट मला थोडी लाज वाटेल आणि थोडी कन्सिस्टन्सी मी ठेवल, त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवतो आहे. सो या पूर्ण एका आठवड्यामध्ये मी 4 ते 5 वेळा मला एक्सरसाइज करणं पॉसिबल झालं. आणि खाणं तर ऑफकोर्स रोजच पॉसिबल झालं आणि भरपूर खाल्लं. डेली ॲव्हरेज अगेन 2,500 कॅलरीज मी कन्झ्युम केलेल्या आहेत. आणि जे बर्न करायचं होतं ते मी साधारण ॲव्हरेज 500 कॅलरीज 4 दिवस मी बर्न केलेले आहेत. ऑफकोर्स 2 दिवस जसं तुम्हाला माहिती पुण्यामध्ये खूप पाऊस होता, 3 दिवस लिटरली. तेव्हा येणं जाणं कुठंच पॉसिबल नव्हतं. कोर्टवर जाणं पॉसिबल नव्हतं, बॅडमिंटन कोर्टवर, आणि वरतीही पण इथं पण एक्सरसाइज करणं पॉसिबल नव्हतं. सो हा वीक जो होता इन टर्म्स ऑफ जे माझं चॅलेंज होतं, ह्या वीकनी थोडंसं ते माझं मोरल डाऊन केलं होतं. बट अगेन आता उद्या सोमवार आहे, उद्यापासनं अगेन आपल्याला एनर्जेटिकली कॅलरीज बर्न करायच्या आहेत. सो आजचा माझा व्हिडिओ यासाठीच होता की एक आठवडा जवळपास मी काही पोस्ट केलं नव्हतं. सो आय थॉट की काहीतरी पोस्ट करावं. आणि आज मला अशा विषयी बोलायचं आहे की जनरली असं बोललं जातं आपल्याला की मॉर्निंगला एक्सरसाइज करा, मॉर्निंगला फॅट जास्त बर्न होतं कम्पेअर टू इव्हिनिंग और कम्पेअर टू आफ्टरनून, जेव्हा पण आपल्याला पॉसिबल असतं. तर खरंच मॉर्निंगला फॅट जास्त बर्न होतं का कम्पेअर टू आपण जे दिवसभरात एक्सरसाइज करतो? तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे आपण जाणून घेऊयात की फॅट बर्न आणि फॅट लॉस हे नेमकं काय असतं. आता जेव्हा मॉर्निंगला आपण एक्सरसाइज करतो, जनरली आपल्याला घरच्यांकडनं पण बोललं जातं किंवा बऱ्याच जणांकडनं आपण ऐकतो की सकाळी उठ, व्यायामाला जा, सकाळी केलेला जो व्यायाम आहे त्याच्याने लवकर वजन कमी होतं. तर खरंच वजन कमी होतं का? चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायंटिफिकली बघूयात की सकाळच्या एक्सरसाइजमध्ये आणि रात्रीच्या किंवा दिवसभराचा जो आपण एक्सरसाइज करतो त्यामध्ये फॅट बर्नमध्ये किंवा वजन कमी होण्यामध्ये खरंच फरक असतो का? तर सगळ्यात पहिलं जसं मी तुम्हाला म्हणलं, फॅट बर्न आणि फॅट लॉस मधला फरक आपण समजून घेऊयात. आता जनरली जे बोललं जातं सकाळी उठायचं किंवा सकाळी एक्सरसाइज करायचं, तर आपण पहिलं ते बघूयात. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा ऑलमोस्ट आपला 10-12 तासाचा फास्टिंग हा झालेला असतो. त्यामुळे बॉडीमध्ये ग्लायकोजनच्या लेवल्स कमी असतात आणि त्यामुळे जे फॅटी ॲसिड्स आहेत ते आपल्या ब्लडमध्ये असायचे चान्सेस हे जास्त असतात. म्हणजे कम्पेअर्ड टू दिवसभराचं जे आपलं ब्लडमधलं फॅटी ॲसिड असतं ते मॉर्निंगला थोडंसं जास्त असतं. सो पॉसिबल असं आहे की मॉर्निंगला थोडंसं बॉडीला फॅटी ॲसिड्स यूज करणं कम्पॅरेटिव्हली इझी जातं, कारण ते ब्लडमध्ये असतात, ग्लायकोजन्सच्या लेवल कमी झालेल्या असतात
आणि जसं मी म्हणलं की फास्टिंग झालेलं असतं. पण याचा अर्थ असा नाही की मॉर्निंगला फॅट बर्न जास्त होतं. मॉर्निंगला सवय किंवा मॉर्निंगला यासाठी जास्त बोललं जातं की मॉर्निंगला बऱ्याच जणांना एक एनर्जी वाटते, आपली व्यवस्थित झोप झालेली असते, मॉर्निंगला स्ट्रेस कमी असतो, मॉर्निंगला वातावरण थोडं शांत असतं. त्यामुळे उठायची किंवा एक्सरसाइज करायची जी इच्छा आहे, ज्याला कन्सिस्टन्सी आपण म्हणतो, त्याचे चान्सेस हे मॉर्निंगला जास्त असतात कंपॅरेटिव्हली दिवसभरामध्ये. मॉर्निंगला थोडा टाइमही आपल्याला भेटतो. एकदम सकाळी सकाळी आपल्याला काही कामं नसतात. जसं की ऑफिसचं वगैरे झालं 8 नंतर बेसिकली मोस्टली लोकांचे चालू होतात. त्यामुळे जे मॉर्निंगचा टाइम यासाठी बोलला जातो की ह्या टायमाला हे कन्सिस्टन्सी इज अ पॉसिबल. आणि फॅट बर्न, फॅट लॉस, जे काही तुम्ही म्हणाल, वेट गेन, मसल गेन, या सगळ्या गोष्टींमध्ये रादर दॅन तुमचा क्लॉकचा टाइम, तुमची कन्सिस्टन्सी महत्वाची असते. म्हणजे आपलं जे पण वजन कमी होणार आहे किंवा ज्यांना वजन वाढवायचं, जे वाढणार आहे, ते क्लॉकच्या टाइमवर डिपेंड नसतं, ते कन्सिस्टन्सीवरती तुमचं डिपेंड असतं. सो मॉर्निंगला यासाठी बोललं जातं की चान्सेस आहेत की आपण एक्सरसाइज मन लावून करू, आपल्या सराउंडिंग डिस्ट्रॅक्शन कमी असेल आणि कन्सिस्टन्सी वाढेल. बट याचा अर्थ असा नाही की इव्हिनिंगला फॅट बर्न हा कमी होतो. आता जसं मी 2-3 व्हिडिओ आधी बोललो होतो की आपण आपला फॅट बर्न ॲक्च्युअली होतो कसा, त्याच्या डिटेल व्हिडिओसाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. जो माझा फॅट लॉसबद्दल, म्हणजे ॲक्च्युली आपलं फॅट बर्न कसं होतं त्याबद्दल होता. तर त्यातलं छोटंसं अगेन सांगायचं झालं तर ॲक्च्युली जे आपलं फॅट लॉस आहे, इट इज ओव्हरऑल तुमचा डेलीचा कॅलरी डेफिशिट. म्हणजे जसं तुम्ही किती कॅलरीज खाता आणि किती बर्न करता, त्याचा जो ॲक्च्युअल डेफिसिट आहे त्याला म्हणतात तुमचा त्याला म्हणतात तुमचा फॅट लॉस. आता फॅट बर्न म्हणजे काय? जसं मी म्हणलं की फ्री फॅटी ॲसिड्स जेव्हा आपल्या ब्लडमध्ये असतात किंवा जेव्हा आपण हिट एक्सरसाइज करतो, हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज, किंवा जसं मी म्हणलं की आपण जेव्हा मोठमोठ्याने श्वास घेतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड सोबत जो ऑक्सिडेशन होतं फॅटचं, ऑक्सिजन सोबत आणि फॅटचं ऑक्सिडेशन होतं, तेव्हा कार्बन डायऑक्साईड थ्रू सॉरी सो तेव्हा कार्बन डायऑक्साईड थ्रू आपला जो फॅट आहे तो बॉडीच्या बाहेर आपला पडत असतो. सो हे बेसिकली हे आहे फॅट बर्न. म्हणजे फॅट आपलं बर्न थ्रू दी मोठा श्वास किंवा जेव्हा थकवा लागतो तेव्हा फॅट बर्न होतो. बट फॅट लॉस इज तुमचा डेली ओव्हरऑल डेचा कॅलरी डेफिशिट. त्यामुळे नॉट नेसेसरी की तुम्ही मॉर्निंगला एक्सरसाइज केल्यानंतर जास्त फरक पडतो. तुम्ही इव्हिनिंगला करा, तुम्ही आफ्टरनूनला करा, जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा करा. बट कन्सिस्टन्सी इज महत्वाची, नॉट अ टाइम. सो वाऱ्यामुळे खूप जास्त वारं सुटलंय, सो माझा कॅमेरा हलतोय. सो जसं मी सांगत होतो, कन्सिस्टन्सी इज महत्वाची. जवळपास 50 वेळा हा शब्द ह्या व्हिडिओमध्ये मी बोललो असेल, सो सॉरी फॉर दॅट. बट सातत्य इज महत्वाचं. आणि सो विथ दॅट आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. सो आज अगेन मला इव्हिनिंगला बॅडमिंटनला जायचंय. मे बी ते ह्या व्हिडिओमध्ये नाही टाकणार, बट उद्यापासनचे जे व्हिडिओज येतील पॉसिबली मी ट्राय करेल मला जेवढं डेली पोस्ट करायचा. बट आज माझा डे 19 आहे. अगेन मी आजपर्यंतही वजन चेक केलेलं नाही आहे. मला जेवढं आठवते 73.4 वॉज माय वेट. आजचं माहिती नाही 19 दिवसानंतर काय झालं. आणि जशी माझी थीम आहे, मी भरपूर सारं खाऊन पिऊन जे काही खातोय ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि जे काही बर्न करतोय ते पण दाखवणार आहे. सो जे मी चॅलेंज घेतलं आहे, अगेन मी म्हणतो तुम्ही पण माझ्यासोबत जॉईन करा हे चॅलेंज. एक साथ आपण 2026च्या एंडला फिट होऊयात आणि हेल्दी राहूयात. सो आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो. थँक्यू सो मच.